भाई नंबर नीट लावलास ना तू? Come on, Diggs. Save my number. मग लागत कसा नाही? It's not reachable, Diggs. काय यार भाई, नाव रिचार्ज नॉट रिचेबल कसा येतो फोन? Stop your stupid jokes. दे भाई मी लावतो. यस 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 भाई, भाई फोन लागला भाई. वेवलेंथ भाई वेवलेंथ. अरे आमची जोडी अशी वरती स्वर्गातच बनलेली आहे. Yeah, Richa, it's Mac. Yeah, are you free this evening? खूप important बोलायचं जरा. तुला possible नाही then me and just give me the address. All right. See you then. Meow. Meow meow? No, not for you. तुला नाही. Someone's doing meow meow. Generally it's Devki, but male voice आहे. चेक करणार मी. ओके, I'll see you later. Meow meow कोण करते? अरे भाई फोन कशाला ठेवलास? मला जायचं ना. मी बोललो असतो मस्त. अप्पा तुम्ही इथे आहे. कॅटचा आवाज. Don't tell me you were doing meow meow. हे बघ मी मांजराचा आवाज काढीन नाही तर डारकाळी फोडीन. तुला काय करायचंय? तुम्ही काव करा. आय डोंट माइंड. फाईट नाही करायचा तुमच्याशी. आय एम नॉट इंटरेस्टेड. हे थांब. मलाही तुझ्याशी भांडायचं नाहीये रे, थोडस बोलायचंय. तुम्हाला माझ्याशी? हो. तुझ्याकडे पत्र आलंय का रे? पत्र? लेटर? हा तेच ते. नाही आला. नीट आठव. पाठवेचं काय त्याच्यात? नाही आला. इट्स दॅट सिम्पल. नाही हे बघ, हे असं असलं पत्र आलंय का तुझ्याकडे? हे आलं असेल तर पटकन सांग मला. आपा आय टोल्ड यू 2 times बिफोर. नाही आला. रायटिंग मध्ये देऊ? अरे धड मराठी तुला लिहिता तरी येणार आहे का? हा चल निघ ना. बोलावेला कशाला देन? अप्पा चल निघ. अप्पा या झगडे अगदी योग्य वेळेवर आलात तुम्ही. हो. हेच ते कांगारू. अच्छा हा आहे का तो? अगदीच ध्यान आहे. हे असा धडा शिकवतो ना आता याला. दादा काय बोलता तुम्ही? हु आर यू? नाही मी कोण आहे ते कळेल तुला, पण एक लक्षात ठेवायचं, तेव्हा हे असं इंग्रजी मिश्रित मराठीत बोलायचं नाही. मी काहीही सहन करू शकतो, पण मातृभाषेचा अपमान सहन करू शकत नाही. कळलं? काढू नका. कॅरी नका. आगाऊपणा बघा. नाही आता गाशा गुंडाळायचा आणि गाशा गुंडाळणे हे कळेल ना याला. म्हणजे स्वतःचं सगळं सामान आवरायचं, बांधायचं आणि इथनं निघायचं. हा आता फार दिवस नाहीये तुझ्याकडे. तुम्ही काय बोलता काय पण कळत नाही मला. यू आर वेस्टिंग माय टाइम. बघितलंत ना झगडे, बघितलंत ना किती आगाऊ मुलगा आहे ते. नाही हा सगळा आगाऊपणा एका दिवसात घालवतो बघा. हे जे इंग्रजी मिश्रित मराठी आहे ना, सगळं बंद होऊन जाईल. काय झगडे? कागदपत्र तयार आहेत ना? म्हणजे काय सगळी व्यवस्थित आणलेली आहे. एकदा पहा, तपासून घ्या. तुमची स्वाक्षरी झाली की नोटीस पाठवून देतो तुमच्या या कांगारूला. माझं नाही हो कांगारू ते. तुमचं गाढव आहे नाही का? गाढव पण नाहीये. कळतंय. पाठवून देऊ त्याला. चला हा एक काम करा, आतमध्ये जाऊ, सगळी कागदपत्र नीट पहा, स्वच्छ शांत मनाने सह्या करा. तोपर्यंत मला चहा मिळाला तर चालेल. चहा बरोबर थोडासा चिवडा, जमलं तर पोहे. फार भूक नाहीये त्यामुळे हलकी बिर्याणी वगैरे झाली तर बरं आहे. हो देतो सगळं देतो तुम्हाला. तुम्ही पहिल्यांदा आज चला आतमध्ये चला. गेला तू. चला. हो. पण काय का झगडे? हा एक अडथळा आहे. कुठे? अहो इथं कुठं बघताय काय? मी बागेत काय गतिरोधक लावलेत का? हे बघा, हे काय? हे पत्र आलंय. कसलं? हे बघ.
हे आधी नाही का सांगायचं मला? हा, अहो आधी कसं सांगणार? आत्ता चाललंय ना हे पत्र. आता मी काहीही करू शकत नाही. त्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. आता मी त्या मुलाला नोटीस पाठवू शकत नाही. इतका वेळ बडबड बडबड करत होतो तेव्हा नाही बोललात ते. नाही पण मी काय म्हणतो, काहीतरी तोडगा काढा की, जमवा ना काहीतरी. या वयात हा? हा, काय लग्न जमवायचंय? नाही तर काय, काही येऊ शकत नाही. पुन्हा सांगतो, कायदेशीर बाबी आहेत. अहो हे असं पत्र त्याला आलेलं नाहीये, त्याच्या गावी पण नाहीये हे. पण आज ना उद्या येईलच ना. आत्ता आलं नसलं तरी पुन्हा आलं तर तेव्हा काय करणार आहात? म्हणजे मग आता काहीही होऊ शकत नाही. माझी इच्छा असून मी तुम्हाला मदत करू शकत नाही. नाव झगडे. हो, झगडायला घाबरताय? झगडायला घाबरत नाहीये. मग कायदेशीर बाबी आहे आणि मी कायद्याच्या बाहेर जात नाही. अहो पण माझा एक सल्ला ऐकाल? काय? तुम्ही सुद्धा माघार घ्या. पुढे अडचणीत याल तेव्हा मी नसीन. एकदा मदतीला आलो तेवढं खूप आहे. अहो पण हा, नाही. नमस्कार. अहो आता काय करायचं? अहो अहो, काय चिडू नका हो. कोशिंबीर हवी आहे का विचारत होते मी. ताटातली संपली दिसते ना. हो हो, सई कोशिंबीर आण ग. हो अप्पा, ताक घुसळते तुमच्यासाठी. जिरपूड घालू का? घाला. हो हो. हे पत्र कसलंय? इथे का ठेवलंय? आणा ते इकडे. या पत्राला हात लावायचा नाही. कुणाचं आहे पत्र? कुणाचं का असे ना, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? अप्पा, लोणचं वाढू? वाढ. अगं सई, तुला कुठेतरी बाहेर जायचं म्हणाली होतीस ना मगाशी? हो आजी. मग ये ना जाऊन. हो. हे पत्र इथे कोणी ठेवलं? काहीतरी सांडेल ना त्यावर. आई, हे घे. सई, ते पत्र तिथेच ठेव. ओ हो हो, ठेवते. अरे काय चाललंय तुमचं? एकदा सांगितलं तर लक्षात येत नाही का तुमच्या? अप्पा, कोशिंबीर वाढली ना, आता गरम गरम भात वाढते. भात नकोय मला. मला जेवायचंच नाहीये. एखादा माणूस सांगतोय काय, त्याच्या डोक्यात काय विचार चाललेत, काही लक्षात येतंय का नाही तुमच्या? अहो मग सांगा ना तुम्ही. काही नाहीये सांगायला. अप्पा, वरण भात तरी जेवून घ्या ना. तुम्हीच खाऊन घ्या. अगं बाई, काय झालं अप्पांना अचानक चिडायला? कोशिंबीर तर वाढली होती ना आई. अगं कोशिंबिरीचं नाही ग, या पत्राचंच काहीतरी झालंय, त्याच्यावरून बिनसलंय असं. कुणाचं पत्र आहे काय माहिती नाही, पण अगदी जीवापाड जपताय त्याला. आणा ते इकडे. खूप काळजीत आहेत अप्पा. सकाळपासून त्यांचं काय चाललंय कुणास ठाऊक. आई, मग तुम्ही बोला ना त्यांच्याशी. विचारलं तर सांगणार आहेत का ते? आज नीट जेवले पण नाहीत अप्पा. अगं रात्री झोपताना दूध देईन त्यांना. काळजी करू नको. जा तू जाऊन ये. नाही आजी, राहू दे, नको. अगं जाऊन ये तू. यांचं काय नेहमीच काही ना काही बिनसलेलं असतं. बरं ठीक आहे. अगं ते रिचालाच बोलवायचंच ना घरी. अगं आई, आता रिचाचं काय मध्येच? हा, अगं रिचाकडे जाणार होतीस ना तू? हो हो, पण मीच जाऊन येते तिथे. हा, ये लवकर बाई. हो. ऑलराइट नॅट, सही येणार, बोलायचं. जस्ट बी रेडी. ऑलराइट. तुमचा निरोप दिला चिनूने. कशी बशी आले? बोला पटकन, काय झालंय? काय काम होतं? अहो बोला ना, काय बोलायचंय? जाता नाही आणला तू? हो, आणणारच होते मी.
पण आप्पा नेमके खूप चिडलेत आज, त्यामुळे सगळी गडबड झाली माझी निघता निघता. टेल मी समथिंग न्यू साई. आपण नेहमीच अँग्री असतं. नाही, पण आज आप्पा खरंच खूप काळजीत आहेत. यू नो व्हॉट साई, आपण सोडला दुसरा टॉपिक नाही माहिती तुम्हाला. असं काही नाहीये. नाही, असं आहे. आय हॅव ऑब्झर्व दिस. नॉट जस्ट यू, तुमचा होल फॅमिली ओनली आपण बद्दल बोलता. मला नाही पटत हे. एनिवे, मी आणि रिचा बोलणार होता तुला. वी वर गोइंग टू मीट. हो का? छान. Yeah, but unfortunately Richa is busy, so बरं. so anyway, that doesn't matter. मी सांगणार तुला. आता कशाला सांगताय नचिकेत? रिचा असेल तेव्हा सांगा. रिचा नसणार चालणार. That's all right. I will tell you. आज नको. नका घाई करू. मला तुम्हा दोघांकडनं ऐकायचंय. आई, मी नाही थांबू शकत. I can't wait. आज नको. रिचा असायला हवी. Sai, this is important to me. Please understand. उशीर झालाय खूप, मला निघायला हवं. हं? Sai, थोडा वेळ थांब प्लीज. हो, मला माहितीये जातं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी नंतर देते तुम्हाला, परत सांगू नका. Sai, प्लीज थोडा वेळ नाही थांबू शकणार तू? Is it that late? आता नको, मला निघावं लागेल आता. परत मी काही कारण सांगितलं तर तुम्ही म्हणाल की मी आप्पांविषयी बोलते सारखं. पण आज घरी ते पत्र आल्यापासून आप्पा खरंच खूप काळजीत आहेत. मला निघावं लागेल. Yeah, he told me about the letter. म्हणजे तुम्हालाही पटलं ना? Sai, that's not the point. The point. निघते मी. Appa. No. Mac, now is the time. Call her and बोल तिला that she's the girl. No. If they're important, call करून नाही बोलणार. Are you nuts, Mac? No. Yeah, I'll tell her in the morning. I'll get some rest now. Fresh mind सुचणार चांगला. Sai? Oh, Dad. Yeah, Dad. Yeah, I had my dinner. Letter? Kutla letter? Dad, I don't know what are you talking about. इथे सगळं विचारता मला letter बद्दल. Don't irritate me now, Dad, okay? All right, fine. शोधा तो मी letter शोधणार. Yeah, I'll let you know. Yeah, good night. What letter? भाई, हा भाई बोल ना. Did you see any letter? Letter बघितला तू? ते लेटर भाई, ते तर मी चुकून डस्टबिन मध्ये टाकलं. What dustbin? सॉरी. Dix, you're an idiot. शोधा लवकर.
अरे बाबा काका काय काय शोधताय काय तुम्ही? अगं सई, अप्पांची नेहमीची लेखणी कुठे सापडत नाही आहे. आणि तुला तर माहितीये ना, त्यांना तीच लेखणी लागते. आणि शोधायला अर्धा तासाची मुदत दिली फक्त. अर्धा तास? आता एवढ्या मोठ्या घरात शोधायची कशी आणि कुठे शोधायची? शाईची लेखणी कोण वापरतं हल्ली? ते सुद्धा खरंच. मला आता कंटाळा आला बाई, शोधा तुम्हीच. हे अगं आई, असं कसं करून चालेल? अगं अर्ध्या तासात लेखणी मिळाली नाही ना तर आप्पा काय करतील माहितीये ना तुला? अरे स्वतःच्या कामासाठी ना अख्ख्या घराला वेठीला धरतात ते नेहमी. सापडली सापडली, अप्पांची खेळणी, अप्पांची लेखणी सापडली. हा, बरं झालं, मलाही माझं काम करता येईल आता. कसलं काम? कुठलं काम? काही नाही बाबा, ते जरा बाहेर छोटस काम आहे माझं, ते करता येईल. हा बरं बरं, कर कर, तुझं काम कर आता तू. हा. एनीबडी होम? आप्पा केतकर आहे का तुम्ही? घरी कोण आहे? बाहेर या सगळे. हॅलो हॅलो आप्पा, हॅलो, आहे का तुम्ही? हे अरे कोण ओरडते बाहेर? परत मी बघते. तुम्ही आधी त्यांना ती लेखणी द्या, म्हणजे जीव भांड्यात पडेल त्यांचा. जा जा ग, जा सगळे. चल 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 जाऊया बाबा, भांडे जीवात पडेल. हॅलो आप्पा, हॅलो आप्पा, आप्पा आप्पा. अरे बाई, कशाला त्या हिटलरशी पंगे घेतोयस? शाळा, तो हिटलर म्हणजे ना मधमाशांचं पोळ आहे. कशाला दगड मारतोयस त्याला? व्हॉट 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 माझं व्हॉट पोला? आय डोंट गेट इट. बाई, तू उतर खाली. नो, यू नो व्हॉट डेक्स, मी आज गेला नाही ते ना बाहेर बोलावणार. अरे तो शैलेश काका बाहेर आला ना, फटके देईल तुला. हा, वेट वेट वेट, लुक हियर शी कम. हाय देवकी. काय हाय देवकी? पुत्र आधी खाली उतर, खाली उतारतो, उतार. काय झालंय? का ओरडतोयस आमच्या नावानी? फर्स्ट टेल मी, घरामध्ये सगळं आहे? हो आहेत. ग्रेट. अरे थांब थांब, अरे थांब, ऐक माझं, नको असं करूस. अरे नचिकेत, तुला माहितीये ना यांचा स्वभाव, आमच्या घरातले नियम, अटी, शर्थी. मग काय असं करतोयस? ऑप्शन नाही देवकी, इट्स कंपल्सरी. डोंट ट्राय टू स्टॉप मी, ओके? अरे नको असं करूस, ऐक माझं. देवकी, आय एम सॉरी, नाही ऐकू शकत. मग मी गाडी जाणार. आणि इफ यू डोंट लेट मी गो इनसाइड, देन त्यांना बाहेर बोलावणार. अरे पण लुक लुक आप्पा, साई साई आप्पा. देवकी काय करते? आता तू ऐकत नाही म्हणजे हेच करणार ना. मला सांग, काय यायचंय तुला घरी? यू ऑल ओव मी समथिंग. म्हणजे काय आता? आय मीन, देचा तुम्ही मला काहीतरी. काय द्यायचा? हा, म्हणजे आम्ही तुझं देणं लागतो असं म्हणायचं का तुला? या देणार लागत तुम्ही. I'll come after some time. हाफ एन आवर नंतर येणार मी. अरे अरे नचिकेत, हे काय कमी होते म्हणून आता तो नचिकेत पण असा वागायला लागलाय. सारख्या धमक्या, कधी यांच्या तर कधी त्या नचिकेतच्या. काय झालं? काय नाही. बरं, यांची लेखणी दिली का? दिली असेल ग बाबांनी. बर, आजी थांब ना. तू आता बाहेरून काय बोलत आलीस? बाहेर काही झालं का? अगं तो नचिकेत भेटला होता, अर्ध्या तासात इथे येतो म्हणाला. काय? घरी येत आहेत ते? हो. अगं पण कशासाठी? आपण काहीतरी देणं लागतोय म्हणे त्याचं. देणं लागतो? मला तर काही समजतच नाही बाई. पण मला कळतंय, जात्यासाठी एवढं करायची काय गरज आहे. काय म्हणाले? नाही नाही, काही नाही. नचिकेत जरा अतिच करतोय बाई. मलाही कळत नाहीये त्यांचं हे वागणं. अगं किती समजावून सांगायचा प्रयत्न केला त्याला, पण ऐकायचंच नाही. किती हट्टी असावं एखाद्यानी. इथे यायच्या आत त्यांना जाता परत करून टाकते.
जाता प्लीज दे मला राईट